दादाई मराठी काही वाक्य आहेत. चला तर वाचूयात. तुम्ही ना आपल्या कर्माचा पडदा काचेसारखा स्वच्छ करा, तर त्यातून तुम्हाला परमेश्वर दिसेल. तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. त्यामुळे विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य. हो की नाही? मोडेल पण वाकणार नाही. अज्ञानाचा अंधकार जेवढा मोठा तेवढेच मोठे ज्ञानदीप लावा. सगळे जग हाच तुमचा देश आहे. त्याचे रूप बदलण्यासाठी मनापासून प्रयत्न करा. असेल मी नसेल मी तरी असेल गीत. फुला फुला असून येथ्या उद्या हसेल गीत हे. अख्ख्या महाराष्ट्रात असं गाव नाही जिथं आपल्या छत्रपतींचं नाव नाही. आपण आपापल्या कल्पनांचे राड काढायचे. त्यांना हळूहळू फुलवत नेलं की गोष्ट आपोआप तयार होते. आपण महान गोष्टी करू शकत नाही, तर महान मार्गामध्ये लहान लहान गोष्टी करा. आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही, परंतु आपला पतंग मात्र निश्चितच नियंत्रित करू शकतो. आपला हात धरून चालणारं कोणीतरी हवं असतं आपल्याला, जो आपल्याबरोबर त्यांची स्वप्न शेअर करेल. आपला हातभारी लातभारी. आयुष्यात नशिबाचा भाग फक्त 1% आणि परिश्रमाचा भाग 99% असतो. आयुष्यात सर्वात जास्त विश्वास परमेश्वरावर ठेवा. आशा सोडायची नसते, निराश कधी व्हायचं नसतं. अमृत मिळत नाही म्हणून विष कधी प्यायचं नसतं. उगीच आपण एकटं मानतो स्वतःला. आपल्यासाठी कुठेतरी जगत असतं कोणीतरी. उत्तुंग भरारी घेऊन या. उद्याचं काम आज करा. आजचं काम आत्ताच्या आत्ताच करा. एखादा गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वतःला ठेवून बघा. ओठातून उच्चारल्या जाणाऱ्या सहानुभूतीच्या सहस्र शब्दांपेक्षा मदतीसाठी पुढे लायक हात अधिक श्रेष्ठ असतो. कर्तव्याचे बीज हे नाट्याच्या झाडाला बळ देतं. काम करणे जर अटळ आहे तर काम हसत हसत का करू नये? हो की नाही? काळाकुट्ट रात्रीनंतर उद्याची लख पहाट असतेच. काही बदलायचे असेल तर सर्वात आधी स्वतःला बदला. किनाऱ्यावर उभे राहून फेसाने लाटल्या पाहाव्या. दूर क्षितिजावर पोहोचण्याला कल्पनेचा नवा वाटा पाहाव्या. कुठल्याही गोष्टीचा शेवट तोपर्यंत होत नाही जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करणं थांबवतच नाही. कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमवण्याचा प्रयत्न करा. केवळ संपत्ती नव्हे तर उच्च विचाराचा भक्कम पायावर यशस्वी माणसाच्या आयुष्याची इमारत उभी करा. कोणतेही अडथळे नसलेली साधी वाट कशाची नेतृत्व करू शकत नाही, कारण ती हळूहळू घडते, एका क्षणात नाही. खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते. गंजण्यापेक्षा झिंजणे केव्हाही चांगले. यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो. गरुडा इतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही. अहंकार विरहित लहान सेवाही मोठीच असते. गुलाबाला काटे असतात असे म्हणून रडत बसण्यापेक्षा काट्यांना गुलाब असतो असे म्हणत हसणे उत्तम. घोंगड्याने काम भागत असेल तर रेशमी वस्त्रांचा हट्ट धरू नये. चांगला विचार म्हणजे दिवसाची चांगली सुरुवात. चांगली कविता माणसाला संवेदनशील बनवते. चांगली वागणूक हा यशोमार्गाचा पहिला टप्पा आहे. चांगले काम करायचे मनात आले की लगेच करून टाका. चूक ही चूकच असते, कोणी केली याला महत्त्व नसते. चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देव माणूस. जग प्रेमाने जिंकता येते, शत्रुत्वाने नाही. जर कधी कोणी तुमचं मन तोडलं, निराश होऊ नका, कारण हा निसर्गाचा नियम आहे. ज्या झाडावर गोड फळं असतात त्या झाडावर लोक जास्त दगड मारतात. जिंकणं म्हणजे काय हे हरल्याशिवाय कळत नाही. जे अवास्तव्य अपेक्षा करीत नाही ते खरे भाग्यवान, कारण त्यांच्यावर निराश होण्याची पाळीच येत नाही. जे झालं त्याचा विचार कधीच करू नका. जे होणार आहे त्याचा विचार करा. जेव्हा लोक तुमच्या मागे बोलतात तेव्हा समजून घ्यावं की तुम्ही 2 पावले पुढे आहात. ज्याची कृती सुंदर तो सुंदर. ज्यांच्यामध्ये मानवता तोच खरा मानव.
ज्या दिवशी आपली थोडी प्रगती झाली नाही तो दिवस फुकट गेला असे समजा. ढिगभर आश्वासनापेक्षा टिचभर मदत केव्हाही चांगली. माझं आणि देवाचं एक सुंदर नातं आहे, जिथे मी जास्त मागत नाही, देव मला कधीच कमी पडून सुद्धा देत नाही. तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा. दुःख कवटाळत बसू नका, ते विसरा आणि सदैव हसत राहा. दुःख विभागल्याने कमी होते आणि सुख विभागल्याने वाढते. दुःख हे कधी दागिन्यासारखे मिरवू नका. वाटू शकला तर आपला आनंद वाटा. दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे. देव पूर्ण जगाची काळजी घेऊ शकत नाही, म्हणून त्याने आपल्याला आई दिली. त्याचप्रमाणे आई आपल्या जीवनाच्या प्रत्येक भागाची काळजी घेऊ शकत नाही, म्हणून तिने आपल्याला बहीण दिली असावी. न हरता, न थकता, न थांबता प्रयत्न करणाऱ्यासमोर कधी कधी नशीबसुद्धा हरतं. नदीचे पाणी आटल्यावर पाय न भिजवता नदी पार करू शकू, म्हणून मूर्खासारखं थांबण्यापेक्षा नदीच्या पात्रात उडी घेऊन प्रवाह कापून नदी पार करणं शहाणपणाचं असतं. नवं काहीतरी शिकण्यासाठी मिळाला वेळ म्हणजे सुट्टी. परमेश्वराची कृपा होते, पण आणि सबुरी हे 2 गुण असतील तेव्हाच. पराभवानेच माणसाला स्वतःची ओळख पटते. परीक्षा म्हणजे स्वतःच्या आत डोकून पाहण्याची संधी असते. परिस्थितीने लढायला शिकवलं म्हणून मी लढतोय. उद्याचे सुख मागण्यासाठी दुःखाच्या सावलीत घडतोय. प्रत्येक दिवशी जीवनाचा शेवटचा दिवस म्हणून जगा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवी सुरुवात करा. प्रत्येक बाबतीत दुसऱ्याचं अनुकरण कधीच करू नका. स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असतेच. प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे. प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो. फक्त स्वतःसाठी जगलास तर मेलास आणि स्वतःसाठी जगून दुसऱ्यासाठी जगलास आणि जगलास तर जगलास. बाह्य सौंदर्यापेक्षा अंतर्गत सौंदर्य जास्त मोलाचं असतं. बुद्धीपेक्षाही कर्म करताना स्वस्थ मनाची आवश्यकता असते. मन स्वस्थ नसेल तर बुद्धी असूनही कर्म नीट होऊ शकत नाही. भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आणि वेळेपेक्षा स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक मागवणे ही संस्कृती. मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा. नाण्याचा प्रकाश कुठून कधी येईल सांगता येत नाही. मनात आणलं तर जगात अशक्य असं काहीच नाही.